गरमागरम आणि झणझणीत चमचमीत अशी आपली कोवळ्या फणसाची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकतात की काय सुरेख रंग आलेला आहे। यासाठी आपण अगदी कमी आणि मोजकेच मसाले वापरलेले आहे। नमस्कार, मी प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। यापूर्वी पण आपण अगदी मटणाच्या किंवा नॉनव्हेजच्या बरोबरीची अशी फणसाची भाजी केलेली होती। त्यासाठी आपण खडे मसाले सुद्धा वापरले होते, पण आज आपण जी कोवळ्या फणसाची भाजी करणार आहोत त्यासाठी अगदी आपण मोजकेच मसाले वापरलेले आहे। पण कमी मसाले वापरून सुद्धा ही भाजी आपली तेवढी चमचमीत आणि झणझणीत होणार आहे। रेसिपी खूप छान आहे, तुम्ही पूर्ण बघा। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे भाजी करण्यासाठी 350 ग्रॅम कोवळा फणस घेतलेला आहे। त्याचा वरचा काटेरी भाग काढून घेतलेला आहे आणि नंतर आता आपल्याला इथे मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे, असा बारीक चिरलेला घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला फणसाचे काप करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण सुरीला आणि हाताला छान तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या हाताला चिकटणार नाही। फणस शक्यतोवर कोवळाच घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी कुठल्या पद्धतीने चिरते आहे। इथे आता आपल्याला फणसाचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फणसाचे तुकडे करून घ्यायचे आहे। इथे फणसाचे तुकडे करून झालेले आहे। तुम्ही बघू शकता की असे छान छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। इथे मी आधीच फणस धुवून घेतल्यामुळे आता याला आपल्याला पाण्यात टाकायची गरज नाही आहे। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता फणसाचे तुकडे टाकायचे आहे आणि मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिट असा आपल्याला फणस तळून घ्यायचा आहे। फणस तळून घेतल्यामुळे भाजीला चव पण छान येते। असं हळूहळू आपल्याला चमच्याने परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूनी फणस तळला जाईल। आता इथे फणस तळून झालेला आहे, छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। त्याच कढईमध्ये तळलेलं थोडंसं तेल आहे, परत आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे। मी इथे 1.5 पळी तेल टाकते आहे। मी नेहमी सांगते की भाजीला लागणारं तेल हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। आता आम्ही विदर्भातली लोक, त्यामुळे आम्हाला जरा जास्त तेलाची सवय आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे 1 तेजपात, एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगाचा होईतोवर। फणस तळलेल्याच आपण ते कढईमध्ये तेल टाकल्यामुळे तेलाला थोडासा हलकासा फेस आलेला आहे, बरेचदा असं होतं। आणि त्यामध्येच आता आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, ते पण छान परतून घ्यायची आहे। नंतर 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि अर्धा चमचा मी इथे सावजी काळा मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जो काळा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळे कोरडे मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये तळून घेतलेला फणस टाकायचा आहे आणि फणस पण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारणपणे अर्धी वाटीसारखं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाले हे करपणार नाहीत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिट मंद गॅसवरती फणस मसाल्यामध्ये होऊ द्यायचा आहे। इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहे, झाकण उघडून बघूया। तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला, पण फणस अजून काही शिजलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला या भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे। फणसाला जरा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 ग्लास साधं पाणी टाकायचं आहे, किंवा तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकून फणसाचे तुकडे शिजेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला भाजी ही उघडून बघायची आहे आणि फणस शिजला आहे की नाही ते बघायचं आहे। साधारणपणे मला ही भाजी
शिजायला 15 ते 20 मिनिट लागलेले आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही इथे बघू शकता की भाजी मस्त झालेली आहे, सुरेख असा रंग आलेला आहे, तरी पण आलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता की फणसाचे तुकडे पण असे छान शिजलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घेऊ। काय सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायची आहे। अशा पद्धतीने आपण अगदी मोजकेच मसाले वापरून कोवळ्या फणसाची चमचमीत पण तेवढी झणझणीत असलेली भाजी बघितलेली आहे। मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन चमचमीत आणि साध्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।